नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र हा श्रवण नक्षत्रात असतो, म्हणून या महिन्याला श्रावण महिना म्हटलं जातं. श्रावण महिना हा पंचांगानुसार 5वा महिना आहे. हिंदू धर्मियांचा अतिशय पवित्र आणि सात्विक महिना म्हणून हा श्रावण महिना ओळखला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये श्रावण महिना नेमका कधी सुरू होतोय आणि यंदा श्रावणात किती सोमवार व कोणती शिवमूठ असणार आहे, याचबरोबर श्रावण महिन्यासंदर्भात अजून काही प्रश्न तुम्हाला पडलेले असतील तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील. चला यासंबंधी संपूर्ण माहिती जाणून घेऊया. यंदा पंचांगानुसार श्रावण महिन्याची सुरुवात 13 ऑगस्ट 2026 गुरुवार रोजी सुरू होत आहे आणि 11 सप्टेंबर रोजी शुक्रवारी श्रावण महिन्याची सांगता होणार आहे. महादेवाला श्रावणी सोमवार अत्यंत प्रिय असतात, तर यंदाच्या श्रावणात एकूण 4 श्रावणी सोमवार येत आहेत. त्यांच्या तारखा आपण पुढील प्रमाणे पाहूया. पहिल्या श्रावणी सोमवारची तारीख आहे 17 ऑगस्ट 2026 आणि त्या दिवशीची शिवमूठ आहे तांदूळ. त्यामुळे या दिवशी शिवलिंगाची पूजा करताना शिवलिंगावरती 1 मूठ तांदूळ व्हावे आणि अख्खे तांदूळ आपल्याला व्हायचे आहेत, तुकडा तांदूळ वगैरे नाही. दुसरा श्रावणी सोमवार येतोय 24 ऑगस्ट 2026 रोजी आणि या दिवशीची शिवमूठ आहे तीळ. या दिवशी शिवलिंगावर 1 मूठ पांढरे तीळ व्हावे. तिसरा श्रावणी सोमवार दिनांक 31 ऑगस्ट 2026 रोजी येत आहे आणि या दिवसाची शिवमूठ आहे मूग. त्यामुळे शिवलिंगावर या दिवशी अख्खे हिरवे मूग अर्पण करावे, मुगाची डाळ नव्हे. तर हिरवे अख्खे मूग आपल्याला या दिवशी शिवलिंगावर व्हायचे आहे. चौथा आणि शेवटचा श्रावणी सोमवार आहे दिनांक 7 सप्टेंबर 2026 रोजी. तर या दिवशीची शिवमूठ आहे गहू. तर गहू हे धान्य व्हावे आणि अशा पद्धतीने यावर्षी एकूण 4 श्रावणी सोमवार असणार आहे. आता श्रावणी सोमवारी महादेवांची पूजा कशी करावी तर बघा, सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ पांढरे वस्त्र परिधान करावे. त्यानंतर महादेवाला स्वच्छ पाणी, गंगाजल आणि पंचामृताने अभिषेक करावा आणि अभिषेक करताना किंवा पूजा करताना ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करत राहावा. पूजेमध्ये काही वस्तू आवर्जून अर्पण कराव्यात, जसे स्वच्छ आणि अखंड बेलपत्र, धोतर आणि पांढरी फुलं, भस्म, चंदन आणि अक्षदा, फळे आणि सात्विक नैवेद्य सुद्धा. आणि बघा, महादेव हे अत्यंत भोळे आहेत. त्यांना महागड्या वस्तू नको, तर त्यांना हवी असते फक्त तुमची खरी भक्ती. श्रावण महिना हा भगवान शिवशंकर यांना समर्पित असतो. श्रावण महिन्यातील सोमवारी आणि इतरही काही दिवशी उपवास धरले जातात. बघा, श्रावणी सोमवारचे व्रत करताना आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे. व्रतादरम्यान तुम्ही फळे खाऊ शकता, तसेच साबुदाणा खिचडी, साबुदाण्याचे बाकी पदार्थ देखील खाऊ शकता, जसे की वडे, पापड, थालीपीठ. पण भगर अजिबात खाऊ नका, जी सोमवारच्या कोणत्याही व्रतामध्ये अजिबात चालत नाही, म्हणजेच काय खाल्ली जात नाही. बरेच जण विचारतात, मीठ नाही का खात श्रावणी सोमवारला? तर हो, खाऊ शकता, ते तुमच्या मनावर आहे. अळणी सोमवार करायचे की आपले साधे भोळे सोमवार म्हणजे सर्वसाधारणपणे इतर लोक करतात तसे अळणी सोमवार तुम्हाला करायचे असतील तर मग तुम्ही श्रावणी सोमवारी फळं खाऊ शकता किंवा उपवासाचे खाल्ले जाणारे गोड पदार्थ खा. काही भागामध्ये पहिल्यापासून प्रथा असते की सोमवारच्या उपवासामध्ये मीठ नाही खात, त्यामुळे तुम्ही बघा तुम्हाला कसं सोयीस्कर होईल त्या पद्धतीने मग तुम्ही पहिल्या सोमवारी जर समजा बिना मिठाचे उपवासाचे पदार्थ खाल्ले तर सर्व सोमवारी तसेच खा. कारण जसं आपण व्रत करतो, व्रताची सुरुवात जशी आपण करतो तर शेवट सुद्धा आपण अगदी त्याच पद्धतीने केला पाहिजे. आपल्यापैकी बरेच जण तर संपूर्ण श्रावण महिना पाळतात. म्हणजे काय की श्रावण महिन्यामध्ये फक्त एक वेळ जेवण करतात आणि दुसऱ्या वेळा फराळ किंवा फळे करून खाऊन उपवास करतात. त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये बरेच जण नॉनव्हेज सुद्धा वर्ज्य करतात. श्रावण महिन्यामध्ये सात्विक अन्न ग्रहण करण्याचा म्हणजे कांदा लसूण विरहित अन्न ग्रहण करण्याचा संकल्प सुद्धा बऱ्याच जणांचा असतो. श्रावणी सोमवारी शिवलिंगावरती जलाभिषेक, दुधाभिषेक, रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो. श्रावणात पृथ्वीवर सकारात्मक ऊर्जा आणि महादेवांचे तत्व खूप सक्रिय असते. आता आपण श्रावणामध्ये कोणत्या वारी काय केलं जातं ते देखील पाहूया. श्रावण महिना हा सणांचा राजा म्हणून सुद्धा ओळखला जातो. श्रावण महिन्यामध्ये तर श्रावणी सोमवार हे असतातच असतात, पण त्याचबरोबर मंगळवारी मंगळागौरी सुद्धा साजरी केली जाते. श्रावणी आणि मंगळवारला सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. त्याचबरोबर जीविती पूजन सुद्धा या महिन्यामध्ये केलं जातं. याच महिन्यामध्ये नागपंचमी सुद्धा साजरी केली जाते. नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन सुद्धा साजरे केलं जातं. कृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला सुद्धा आपण श्रावण महिन्यामध्ये साजरा करत असतो आणि पिठोरी अमावस्या म्हणजे पोळा सुद्धा आपण श्रावण महिन्यामध्ये साजरा करतो.
श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी मंगळागौरीचं व्रत केलं जातं. नवविवाहित महिलांनी लग्नानंतर पहिले 5 वर्ष हे व्रत करायचं असतं. 5 वर्षानंतर या व्रताचं उद्यापन हे केलं जातं. त्याचबरोबर बघा, श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाची पूजा केली जाते आणि गुरुवारी बृहस्पतींची म्हणजे आपल्या गुरूंची पूजा केली जाते. या व्रतासाठी बुध आणि गुरूंची चित्र घेऊन किंवा बालस्थी रेखाटून त्यांची पूजा केली जाते. हे व्रत 7 वर्ष केलं जातं. त्याचप्रमाणे श्रावणातील शुक्रवार हा जरा जिवंतिका अर्थात जीवती पूजनासाठी महत्त्वाचा मानला जातो, ज्यामध्ये आई दर शुक्रवारी आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी जीवितीचे व्रत करते. या संदर्भातील सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येईल, तो तुम्ही नक्की पहा. त्याचबरोबर बघा, श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी अश्वस्थांची म्हणजे पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे. दुधामध्ये बेलाचं पान घालून ते दूध पिंपळाच्या झाडाला मुळाशी अर्पण केलं जातं. पिंपळाची पूजा करणे म्हणजेच भगवान विष्णूंची पूजा करणे असं मानलं जातं. त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये दर शनिवारी अश्वस्थ मारुती पूजन केलं जातं. त्यामुळे शनिवारी आपण आपल्या भावासाठी म्हणून उपवास देखील धरू शकतो, कारण अशी मान्यता आहे की श्रावणी शनिवार आपल्या भावासाठी म्हणून धरावेत आणि श्रावणी सोमवार आपल्या पतीसाठी म्हणून धरावेत. त्याचप्रमाणे श्रावणातील सर्व शनिवार एका खांबावर अथवा भिंतीवर नरसिंहांचे चित्र काढून देखील पूजन सुद्धा या दिवशी केलं जातं. त्याचप्रमाणे बघा, श्रावणातील रविवार हा आदित्य रानूबाई पूजनासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. म्हणजेच काय, ज्यामध्ये भगवान सूर्यनारायण आणि रानूबाई यांची पूजा केली जाते. हे व्रत तुमच्यापैकी भरपूर महिलांनी पौष महिन्यामध्ये केलं असेलच, त्याचप्रमाणे श्रावणामध्ये देखील दर रविवारी तुम्हाला ते करता येईल. त्याचप्रमाणे बघा, श्रावणातील चतुर्थीला नागचतुर्थी म्हणून ओळखलं जातं. तसेच श्रावणातील पहिली चतुर्थी ही पुत्रदा एकादशी असते, तर दुसरी एकादशी ही आजा एकादशी असते. श्रावणातल्या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा म्हणतात, तर अमावस्येला दर्शपिठोरी अमावस्या या दिवशी बैलपोळा हा सण साजरा केला जातो. त्याचप्रमाणे संपूर्ण श्रावण महिना हा सणांचा राजा म्हणून ओळखला जातो. आता बघा, श्रावण महिना महिलांसाठी देखील अत्यंत विशेष मानला जातो. असं मानलं जातं की माता पार्वतीने भगवान शिवाला पतिरूपात मिळवण्यासाठी तपश्चर्या केली आणि श्रावणातच त्यांचा विवाह झाला होता. म्हणून अविवाहित मुली इच्छित आणि योग्य जीवनसाथी मिळावा म्हणून श्रावणी सोमवारचं व्रत करतात. तर विवाहित स्त्रिया सुद्धा आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि कुटुंबात सुख समृद्धी राहावी म्हणून शिव पार्वतीची पूजा करतात आणि शिवमूठ वाहतात. आता श्रावणाचं पूर्ण फळ मिळवायचं असेल तर काही साधे सोपे नियम पाळण्याची गरज आहे. जसे दररोज शक्य असल्यास शिवमंदिरात जाऊन दर्शन घ्यावं, सात्विक आहार घ्यावा, मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे टाळावं, कोणाबद्दलही वाईट विचार, राग किंवा तिरस्कार आणि वादविवाद करू नये, गरजू व्यक्तींना अन्न किंवा वस्त्रदान करावे, मन आणि आचरण स्वच्छ ठेवावे. श्रावण हा केवळ उपवासाचा महिना नाही, तर बघा, आपलं मन आणि विचार शुद्ध करण्याचा काळ आहे. तुम्ही सुद्धा या श्रावण महिन्यात महादेवांची भक्ती करा, त्यांचा आशीर्वाद नक्की तुमच्या पाठीशी राहील. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला येणाऱ्या श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.